चिराग शिनू या नावाने जास्तीत जास्त अक्षय पाटील स्वतः यष्टीरक्षकाची भूमिका साकारत असताना सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. प्रणय पाटील टाळ्यांच्या गजरात मात्र सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू खोलवर चेंडू होता, ऑन ड्राईव्ह खेळला जातोय, कलात्मक फटका मनगडाचा वापर केला. तिथे मात्र प्रथमेश बंटी पुढे सरसावतोय. एक लेदर क्रिकेटचा क्लास या खेळाडूकडे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळतंय. जयेश मात्र सिंगलने या ठिकाणी आपण पाहू शकतायत 1 धावांवर सॅटिस्फाईड राहील. धावांची गती फलकावर अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर स्टार बॉयज जलसर या संघाची. 1 या धावसंख्येवर 1 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहू शकतायत. पॉवर प्ले नाहीये कारण सामने 3 षटकांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळेच्या अभावी आपण पहिल्या दिवसातून हा सामना शेष ठेवला होता कारण उशिराने सुरुवात झाली होती. अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. दोन्ही संघांना मात्र समंजसपणानं या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये बोलवलं. गुड डिलिव्हरी प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. प्रणय पाटीलची हीच टेक्निक खूप अतिशय सुंदर पाहायला मिळते. टप्पा अचूक आणि लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाला पाहिलं जातं तोच गोलंदाज प्रणय पाटील. शार्प माइंडने गोलंदाजी करताना तर दिवेश या सिरीजमध्ये अतिशय धावा मात्र त्याच्या खोऱ्याने भरपूर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रन मशीन बनलाय या स्पर्धेतला. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. सुरेंद्रच्या मात्र माथ्यावरून चेंडू निघून जाईल. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. ही ताकद ही नजाकत दिवेशची पाहायला मिळतोय. म्हणून जलसार गावातील जलसार संघाचा बाहुबली दिवेशच्या बॅटमधून येतोय. षटकार. तिसऱ्या चेंडूवर मात्र दिवेशच्या बॅटमधून एक सुंदर षटकार पाहायला मिळाला. सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा. गुड डिलिव्हरी राईट स्विंग डिलिव्हरी. यावेळेला हलकासा स्विंग होताना पाहायला मिळतोय कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर खरं कौशल्य तुम्हाला दाखवण्याची संधी प्राप्त होते आणि त्याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला आपण पाहू शकतात प्रणय पाटीलच्या द्वारे पाहायला मिळतं. कोणत्याही गोलंदाजाला षटकार चौकार आलेला आवडत नसतो, पसंत नसतो, परंतु तदनंतर केलेला कमबॅक हा त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरतो आणि तेच प्रणय पाटीलने यावेळेला केलं गेलं. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 7 धावा. 7 स्टार बॉय जलसार संघाची स्थिती. हलक्याच्या हाताने बॅकफुटला जाऊन मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल. दुसऱ्या धावीसाठी वळाले. तिथे मात्र डेंजर झोनकडे आहे आणि यश जयेशला मात्र परतावं लागेल. धावांची गरज होती का, धाव घेण्याची गरज होती का, हे मात्र स्वतःला प्रश्न विचारत असेल दिवेश. आता मात्र जयेश या ठिकाणी आपण पाहू शकताय एक मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना जयेश अर्थातच बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली 1 धावांची यावेळेला खेळी करत बॅक टू द डगआउट गॉन. शिवावतारी तुझी पार्वती आरतीचही बानुबाई. येलकोट येलकोट जय मल्हार. सदानंदाचा येलकोट. देवाधिपती कशी हरली त्याची मती. एका मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिनी त्या खंडोबाची कारभारीन झाली. वेलकम बॅक. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. 1 गडी बाद स्वस्तात बाद झाला तो जयेश. बॅक टू द पवेलियन. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. मजबूर केलं होतं प्रणय पाटीलने मात्र खेळण्यासाठी. जगदीश पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. काही जबरदस्त फिटनेस आतापर्यंत लाजवाब आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करत षटकार तर आला परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर केलेला कमबॅक हा खूप महत्त्वपूर्ण भाग आपल्याला पाहायला मिळतो. काही गोलंदाज खच्चीकरण होतं. गोलंदाजांचं थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन खालावलं जातं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर प्रणय पाटीलने खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला मात्र पहिलं षटक हाताळत संघाची धावसंख्या स्टार बॉय जलसार संघाची दिवेशच्या कुशल नेतृत्वावर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आई एकवीरा कारले डोंगरची माऊली. 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 आई
माऊली वेलकम बॅक. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव पुन्हा एकदा सुरू झालाय. यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू सोडून दिला गेला होता आणि एक्झॅक्टली वाईट या ठिकाणी समीर पाटकर सर आज जॉईंट होत आहेत. कालपर्यंत आपण पाहिला अजित म्हात्रे सरांना, त्या अगोदर विशाल नाईक सरांना आपण पाहू शकलात आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय समीर पाटकर सर अँड आशुतोष व्यवहारे सर पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. या एक्स्ट्रा स्वरूपात 1ने 10 या धावसंख्येवर दुहेरी आकड्यामध्ये स्टार बॉयज जलसार या संघाची स्थिती पाहायला मिळते. ऑफ साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय आणि महेशने खूप चांगले प्रयत्न केले होते. चेंडू जर या वेळेला चिपकला असता तर एक जबरदस्त झेल टिपला असता, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतायत चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला धसतोय. येतोय षटकार. हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू. फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेलाय, मात्र फुलटॉस चेंडूला थारा नाहीये. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. धावांची गती फलकावर तब्बल जाऊन पोहोचते ती 22-22. शंभू शंभू शिव महाधार हार शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव. थोडासा मात्र यावेळेला आपण पाहतोय खाली राहिला होता, डीपमध्ये राहिला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकला. तर पंचांचा योग्य तो निर्णय आपण पाहू शकतायत. अप्रतिम ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला ड्राईव्ह खेळला जातोय दिवेश डेंजर झोनकडे आणि यावेळेला आपण पाहू शकतायत पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र त्या ठिकाणी तटस्थ ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी त्या ठिकाणी दाखवली गेली की बॅट स्लाइड करण्याचा फायदा काय एक्झॅक्टली होतो त्याचं प्रात्यक्षिकरण या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 23 या धावसंख्येवर. मंद मंद पावलांनी प्रवेशद्वाराजवळून या ठिकाणी मंगलदासजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज सकाळीच दर्शन देत असताना या स्पर्धेला प्रेझेंट होत आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि एक सुंदर व्यक्तिमत्व आणि माणुसकीचं नातं असणारं व्यक्तिमत्व मंगलदासजी घरत. ऑन साईडला खोलवर चेंडू होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. प्रथमेश पुढे सरसावेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतं. स्टार बॉय जलसार संघाचा दिवेश अप्रतिम फलंदाजी करताना ओपनिंग बॅटर कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दर्शवतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय. 4 धावांकरता क्या बात आहे दिवेश. अफलातून फलंदाजी, मॅग्निफिसंट बॅटिंग, चौकार. अठ्ठावीस धावा फलकावर पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील दनादन फलंदाजी होताना पाहायला मिळतोय. आक्रमकतेचा सितारा आतापर्यंत फलंदाजी करताना दिवेश डोकेदुखी ठरला गेलाय. श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाला हलक्याच्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अक्षय तिथपर्यंत पोहोचेल. सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर 29 धावा. काय फलंदाजी केले. अतिशय सुंदर फुटवर्क, आय कोऑर्डिनेशन, डोळ्यांची नजर अप्रतिम पाहायला मिळते आणि टायमिंग तर बेमिसाल पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ 14.50च्या सरासरीने आतापर्यंत 29 वर धावसंख्या पोहोचली गेले. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. कोणता गोलंदाज मात्र या ठिकाणी पुढे येईल तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया आपण एक टायमिंगचा मात्र मास्टर अर्थातच कुंदन गरत या आपण डीजेला ऐकूया. गोरे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे
मंत्रमुग्ध करणारं हे गाणं मात्र आपण पाहतायत. ब्रह्मा विष्णू महेश श्री दत्तगुरु चषक माकणे आपण पाहतायत. या स्पर्धेला मात्र गौरव तोरे माकणे GT यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3,333 रुपये आलेत. भूपेश गावड माकणे क्रिएटिव्ह इलेव्हनचे रायटर यांच्याकडून 5,000 रुपयाचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलंय. मंगलदासजी घरात किचन भुजिंग चायनीज सेंटर यांच्याकडून 2,000 रुपये आलेत. हर्षद पाटील जॉमी दादा मात्र वाडीव यांच्याकडून 5,000 आलेत. ऑन साईडला मिस झाला होता. यावेळेला चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी मात्र सिंगल मधून डबल होईल का कन्वर्ट, मात्र फेकी येईपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकताय सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं ते मुकेशला आणि मुकेशला परतावा लागेल. या ठिकाणी सिंगलच्या साहाय्याने मिळाली 1 धाव आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले गेले. 30 धावा या फलकावर पाहायला मिळतात. जगदीश पाटील हॉल ऑफ 5 विकेट घेण्यामध्ये माहिर आहेत. त्यापर्यंत आपण विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी कालच्या दिवसात निहिल किनी याने सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा हॉल ऑफ 5 विकेट 5 विकेट 8 विकेट एकंदरीत या सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरेश्वर किनी यांचे जे सुपुत्र आहेत लेदर क्रिकेटचा क्लास अप्रतिम ऑन साईडला खेळला गेलाय. प्रणय पाटील फेकी करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव पहा. प्रत्येकाचं लक्ष मात्र दिवेशच्या फलंदाजीकडे लागलंय. खेळाडूंचं लक्ष सुद्धा मात्र दिवेशला आउट करण्याच्या पाठीमागे लागलंय. परंतु इथे जर आपण पाहिले तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 32 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा. या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. झोल्यावर बैसून झुलली आई झोल्यावर बैसून झुलली. झोल्यावर बैसून झुलली आई. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 32 या धावसंख्येवर 32 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम पाहायला मिळतं. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ विटी लाईनचे आपण पाहू शकतायत. एकमेकांसमोर भरपूर वेळा आमने सामने टाकलेत परंतु ही मात्र आता लढत महत्वपूर्ण पाहायला मिळते. उलटा चेंडू होता ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ऑन दी अप ऑन द राईज खेळला गेला. खराब क्षेत्ररक्षण महेशद्वारे सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता येतोय दिवेशच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं नशिबाचा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 36 या धावसंख्येवर. थोडंसं ढिसा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचा नतीजा 4 धावांवर आपण पाहिला. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त फ्लिकचा फटका अप्रतिम दर्जेदार यावेळेला पाहायला मिळतोय. हा फटका 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतो. अशा प्रकारचा नेत्रदीपक स्टायलिश शॉट दिवेशच्या बॅटमधून षटकार. आईचा वाहन हाय ग कोंबुरा आईचा वाहन हाय गो कोमुरा. आई बसली कारले डोंगुरा. आई बसली कारले डोंगुरा. आईला माझ्या तनाचा मान देऊ आईला माझ्या तनाचा मान देऊ. आईला माझे साडी सामान देऊ आईला माझे चोली सामान. दिवेशसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मुकेश भोईर यांच्याकडून आपण पाहू शकाल. आज संजय भोईर यांची फॅमिली या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही मॅडमचं सुद्धा वेलकम करतोय. ऑफ साईडला फटका अप्रतिम होता. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. अतिशय सुंदर यावेळेला मात्र झेल टिपत अतुल त्या ठिकाणी आपण पाहू शकलात एक्स्ट्रा कव्हरला. परंतु दिवेशने काय फलंदाजी केली. दीपक धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन यावेळेला आपण पाहतायत. यस पंच रेफर करतायत की या ठिकाणी कमरेच्या वरती आहे का, मात्र हे आपण पाहू शकणार आहोत. ऑन फील्ड या ठिकाणी यावं लागेल. मात्र आशुतोष व्यवहारे सरांना स्वतःला यावं लागेल.
धावांची गती फलकावर डिसिजन पेंडिंग राहायला गेलाय. आतापर्यंत 42वर धावसंख्या 42वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले स्टार बॉय जलसार या संघाची. डिसिजन पेंडिंग. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम आपण सातत्याने पाहतायत. मुनीत कुडे अँड मुन्ना जयस्वाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पण एक्झॅक्टली नो बॉल आहे की नाही. यस OUT आउट या ठिकाणी आपण पाहताय. ऑलरेडी मात्र या ठिकाणी क्रीजचा थोडासा बाहेर स्टिप आउट झाला होता. तिथून मात्र आपण पाहू शकतायत जो उजवा पाय होता तो थोडासा झुकला होता आणि जागा पडून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र कमरेच्या खाली चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहताय. दिवेशची एक सुंदर बहारदार खेळी आपण पाहू शकताय ज्याने 39 धावा कुठल्या गेल्या. जबाबदारी कशी असावी याचं प्रात्यक्षिकरण दिलं. सातत्याचं दुसरं नाव काय, कन्सिस्टन्सीचं त्याचं एक प्रात्यक्षिकरण यावेळेला आपण पाहू शकलात. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 42. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर श्री दत्तगुरु चषक माकणे 2023चा हा शानदार सोहळा. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस यांच्याकडून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. मॅन ऑफ द सिरीज सायकल सचिनदादा पाटील जलसार. मंदार जांभळे माकणे यांच्याकडून 5,000 रुपये आर्थिक सहाय्य पाहायला मिळतं. शेवटचा बॉल यावेळेला यस बॅटची एज अँड टेकन. अक्षय पाटील कोणतीही चुकी करत नाहीये. शेवटचं षटक सफल या ठिकाणी पाहायला मिळालं. धावांची गती फलकावर 42. नाण्याची एक बाजू आपण पडताळली, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढाच गरजेची गोष्ट राहील. 43 धावांचा आव्हान हे समोर ठेवले गेले. त्यानंतर संतोष जंगम एडवन 1,000 रुपये. किशोर वजे साखरे 500 रुपये. मनोहर नमसर माकणे 3,000 रुपये. विशेष सहकार्य जे विशेष आभार त्यांचं मानावं लागेल. 9 स्टार ग्रुप हतीमबाई भिडेबाई, तदनंतर प्रफुल्लबाई, रुपेशबाई, मच्छिंद्रबाई, युवराजबाई जे आपण पाहू शकतायत. ओमकार डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत. मितेशबाई विनय डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर. धीरजबाई, अरविंदबाई, पवारबाई युनिटी इन्फ्रा. त्यानंतर परिवार कॉम्प्लेक्स, नौकार कॉम्प्लेक्स जे आपण पाहू शकताय. दिलीप भाई आणि निलेश भाई या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे युनिटी डेव्हलपर्स, रवींद्र चव्हाण अँड मोरे शेठ, सनशाईन डेव्हलपर्स, आदित्य डेव्हलपर्स, राजेश शुक्लाजी, मनोज गुप्ता अँड कंपनी, विधाता डेव्हलपर्स, गणेश डेव्हलपर्स, विष्णू काका, वास्तू डेव्हलपर्स, प्रदीप भाई अँड ग्रुप, साई बालाजी होम्स, तन्मय शेठ अँड जिग्गू भाई, त्यानंतर एल्पा भाई. त्यानंतर आपण पाहू शकतायत ॲम्बिशन डेव्हलपर्स यांचं सुद्धा आम्ही खूप एल्पाबाई यांचा धन्यवाद व्यक्त करतोय. फाईन होम्स ग्रुप, ताहिरबाई आणि किरणबाई या सर्वांचं आम्ही मनपूर्वक श्री दत्तगुरु चषक माकडी 2023च्या माध्यमातून लाख धन्यवाद आहे. जाऊया दुसऱ्या इनिंगला. यावेळेला सुरुवात होते. षटक क्रमांक आपण 3 पाहिले. 3 षटकांमध्ये 42 धावा आल्या. 43 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. श्रीकृष्ण चापेवाडी या संघासमोर स्टार बॉय जलसर या संघाने त्यामध्ये 1 मॅन आर्मी खेळी केली. 39 धावांची बाहुबली दिवेशने स्टार बॉय जलसारचा. राहुलजी जांभळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण व्हॉइस ऑफ नवली मंथन गरत यांना ऐकूया. एक सेकंद फक्त. पंकज भोईर, अर्थद अनिश भोईर यांच्याकडून आपण पाहताय. दिवेश भोईरसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. एकूण 300 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मुकेश भोईर आणि पंकज भोईर, अनिश भोईर यांच्याकडून आपण पाहतायत. तर थँक्यू व्हेरी मच. दिवेशला मात्र ही ऊर्जा दिली जाते. या आपण व्हॉइस ऑफ नवली मंथन करत यांना ऐकूया. संकट उभी तुरा, संकट उभी तुरा, माझा तुझ्यावर भरोसा हाय, माझा तुझ्यावर भरोसा हाय, माझा तुझ्यावर भरोसा हाय, माझा तुझ्यावर भरोसा हाय.
नकवा गेलाय वरंडोलीला औचित सुटलाय वादली वारा नकवा गेलाय वरंडोलीला औचित सुटलाय वादली वारा सारा दर्या फेसायला लाट भिडती आभाळाला अंधार पडलाय काही दिसत नाही अंधार पडलाय काही दिसत नाही आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत डीजे कुंदन अतिशय सुंदर 3 षटकं आपण पाहिली 3 षटकानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती झाली 43 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर फलंदाज श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाकडून दाखल झालेत एका बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती आहेत अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत प्रणय षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर मुकेश पहिला बॉल अतिशय सुंदर पद्धतीने पिच केला पण कुठेतरी स्विंग वळणतं येते तिथे या चेंडूला पाहायला मिळालं व्हाईट बॉल तिथे पाहायला मिळतोय धावसंख्या फलकावरती झाली आहे 42 धावा आता मात्र 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाला खोलट टप्प्यात जरूर टाकला होता दिशा देण्याचं काम केलं गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला गेला 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती झाली आहे 2 धावा 2 रन्स ऑन द बोर्ड यानंतरची असणारी लढत आपण पाहणार आहोत यातील विजेता संघ विरुद्ध NCC सफाळे 40+ यूट्यूबच्या माध्यमातून जर NCC सफाळे 40+ संघ जर सामना पाहत असतील तर प्लीज आपण मैदानाच्या दिशेने यायचंय यानंतर आपण लगेच मॅच जी आहे ती खेळवणार आहोत शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय आणि जबरदस्त क्रिकेट चांगलं क्रिकेट क्वालिटी अँड स्टँडर्ड या सर्व गोष्टी इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर असा बॉल योग्य पद्धतीने टप्पा चांगला टप्पा मुकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत मुकेशने जर आपण पाहिलं तर 2 चेंडू हाताळलेले आहेत 2 धावा या दिल्या गेलेल्या आहेत सुंदर अशी गोलंदाजी मुकेश यांची या संबंध स्पर्धेमध्ये राहिली आहे षटकातील 3रा बॉल राईट मोर विकेटने मुकेश घेऊन येत आहेत प्रणयसाठी सुंदररित्या प्रणय यांनी खेळून काढले या चेंडूला कव्हरच्या दिशेने जातोय आउट स्विंगिंग डिलिव्हरी जरूर होती फक्त दिशा देण्याचं काम केलं कव्हरच्या दिशेला चेंडू गेला आणि 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे एका धावेने धावसंख्या फलकावरती झाली आहे 3 अतिशय सुंदर असं क्रिकेट श्री दत्तगुरू चषक माकडे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळतं आणि विशेष कौतुक असेल तर या चेंडूचा ब्रँड जर आपण पाहतोय फुलटॉस ब्रँडचा चेंडू आपल्याला या संबंध स्पर्धेमध्ये दिसला षटकातील पुन्हा एकदा 4था बॉल यावेळेला मात्र बॅकफुटला गेले सुंदररित्या खेळून जरूर काढलं पण यावेळेला तिथे जयेश येत आहेत सुंदर असं वर्क तिथे केलंय चेंडूला मात्र स्टॉप केलंय 1 रन घेतले दुसऱ्याचा कॉल तिथे क्लोज एन्काउंटर होतोय किंवा नाही रन तिथे मात्र कंप्लीट केली आहे सेफली चेंडू तिथे अडवला गेलेला आहे कारण की जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी देखील आम्हाला सूचित केलं की योग्य पद्धतीने चेंडूला स्टॉप केलाय इथे जर आपण पाहिलं तर धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती 5 रन्स ऑन द बोर्ड चांगली सुरुवात अशी म्हणावी लागेल सध्याच्या घडीला कारण की लक्ष्याचा विचार केला तर NCC 40+ संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील स्वागत ऑफ स्टंपवरती पिच लेफ्ट जरूर केला होता अक्षय मात्र अचंबित झाले काय सुंदर पद्धतीने मुकेश यांनी हा चेंडू हाताळलाय चेंडू जर पाहायला गेलं तर या षटकातील चेंडू आतापर्यंत हाताळून झालेले आहेत 5 चेंडू झाले आहेत धावसंख्या 5 चेंडूंच्या खेळानंतर श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाची फलकावरती झाली आहे 5 धावा 5 रन्स ऑन द बोर्ड यावेळेला मात्र स्वैर मारा कुठेतरी खराब चेंडू हाताळला जातोय फाईट बॉल तिथे पाहायला मिळतोय पंच आशुतोष व्यवहारे आम्हाला दर्शवत आहेत खराब चेंडू आहे आणि एक्स्ट्राने धावसंख्या फलकावरती झालेली आहे 6 सामन्याचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता चेंडू बाकी आहेत अजूनही 13 चेंडू आणि विजयाकरिता श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाला 37 धावांची अजूनही गरज आहे 13 बॉल आणि 37 रन या जमवल्या जातील का हे देखील आता पडताळून पाहणं हे खूप महत्वाचं आहे मात्र पंच काहीतरी सूचित करत असताना कारण की ज्या वेळेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातो फलंदाज लगेच म्हणतो की हा चेंडू वाईड आहे का परंतु मित्रांनो हे एक्सपर्ट्स आहेत क्रिकेट एक्सपर्ट्स आहेत आणि योग्य ते डिसिजन जे आहे ते आपल्याला सातत्यानं या पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये षटकातील शेवटचा बॉल यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचं मन केलं होतं पण क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत कुठलीही चुकी करणार नाही आहेत फलंदाज अक्षय गॉन बॅक टू द डगआउट
मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार कशी घुसायची आरपार माझ्या शिवाची तलवार कशी घुसायची आरपार. क्रिकेटचं पतन इथे जरूर झालं. शेवटच्या बॉलवरती सुंदर असा बॉल हाताळला होता गोलंदाज मुकेश यांनी. अक्षय याला मात्र माघारी परतवलं. जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत आपल्या संघाकरिता. फक्त 3 रन अक्षयच्या बॅटमधून आपण पाहिलेत. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रथमेश अर्थातच बंटी या टोपण नावानं त्यांना ओळखलं जातं. सामन्याचं समीकरण जर आपण आता पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 37 धावांची श्रीकृष्ण चाफेवाडी संघाला आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसरा स्टार बॉईज जलसार या संघाकडून हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज परेश. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर तुल्यबळ असे संघ आहे. अनेक वेळा परस्पर विरोधातील खेळताना आपण त्यांना पाहिलंय सफाळे क्रिकेटमध्ये. आणि आज मात्र बघूया या श्री दत्तगुरु चषक माकणे स्पर्धेमध्ये कुठला संघ वरचढ होईल, कुठला संघ आपल्या संघाचं स्थान पक्क करेल हे पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. फुलटॉस बॉल सुंदर ते खेळून काढलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेस करतायत. लॉंग चेस जरूर असेल क्षेत्ररक्षकाकरिता. चांगला चेस तिथे म्हणावा लागेल. धावा इथे मात्र अप्रतिम सुंदररित्या 2 पूर्ण केल्यात. त्या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 8 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र प्रेरणारा प्रत्येक चेंडू श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाकरिता खूप महत्वाचा आहे. कारण की समीकरण जर आपण पाहिलं तर आता चेंडू बाकी आहेत 11 चेंडू आणि बनवायचे आहेत 35 धावा. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. सुंदररित्या खेळून जरूर काढले पण क्षेत्ररक्षकाला निवडले की काय तिथे यावेळेला मात्र चूक करतायत. इथे चुकी केली जाते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. एक सहज सोपा झेल इथे मात्र बघा तुम्ही आणि जज केल्यानंतर तो झेल टिपायला हवा. बघा ज्यावेळेला तुम्ही कॅच घेण्याकरिता जाता त्यावेळेला तुमची करंगळीची जी 2 करंगळ्या आहेत 2 हातांच्या त्या मात्र समांतर दिशेने आल्या पाहिजेत आणि कमळ जसं फुलतं त्याप्रमाणे तुमची इतर बोटं आली पाहिजेत आणि त्यावेळेला एक सुंदर झेल टिपला जातो. पण यावेळेला या सर्व काही गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीयेत. यावेळेला सुंदररित्या खेळून काढले. या चेंडूला लॉंग ऑफ दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. सुंदर फॉक तिथे केलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा इथे मिळत आहेत प्रथमेशच्या बॅटमधून 2. या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 11 धावा. आता येणारे चेंडू आहेत 9 चेंडू आणि विजयाकरिता 32 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि विजयाकरिता 32 धावांचं लक्ष्य. काय जबरदस्त क्रिकेटचा घमासान युद्ध माकणीच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा आणि अंतिम दिवस त्याकरता शर्थीचे प्रयत्न इथे मात्र जरूर दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑफ स्टंपवरती मात्र पिचिंग केली होती. हा सुंदर चेंडू आहे. बघा ज्यावेळेला एक चांगला फलंदाज तुमच्या समोर असतो त्यावेळेला मात्र गोलंदाजाकडे एक चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज इथे यावेळेला मात्र पूर्ण जरूर केलंय परेशने. अतिशय सुंदर चेंडू जे आहेत ते आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज परेशने. यावेळेला मात्र सुंदर अशी पिचिंग. बघा काय सुंदर चेंडू. धीम्या गतीचा हा चेंडू तिथे पाहायला मिळाला. डॉट प्रतीने हा चेंडू आपण पाहिलाय. आता चेंडू बाकी आहेत 8 चेंडू आणि विजयाकरिता 32 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं अवघड हे टार्गेट होत असताना पाहायला मिळतं. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर केलंय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत चेंडू खाली. येस कुठलीही चूक करणार नाहीयेत. अप्रतिम असं जजमेंट. विकेटचं होतं पदक. संजय सुंदर असा झेल टिपतायत. गॉन प्रथमेश. पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं श्री दत्तगुरु चषक माकणे 2023 स्पर्धेमध्ये शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये मी मंथन घरत क्रिकेट समालोचक सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकं झाली आहेत. 2 षटकानंतर कुठेतरी संघ श्रीकृष्ण चाफेवाडी बॅकफुटवरती खेळताना दिसतोय. 11 धावा या फलकावरती झाल्यात. आता येणारे चेंडू आहेत 6 चेंडू आणि बनवायचे आहेत धावा 32. 6 बॉल आणि 32 रन्सची गरज. इथे मात्र या धावा जमवल्या जातील का? नवीन फलंदाज चिराग नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथे मात्र 5 षटकार इथे लावावे लागतील जर या मॅचला
आपल्या बाजूने वळवायचं आहे. काय सुंदर असा बॉल, टो क्रशिंग यॉर्कर म्हणावं लागेल, जे शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता आलेत. आता चेंडू जर आपण पाहिलं तर बाकी आहेत 5 चेंडू आणि विजयाकरिता 32 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू 32 धावा हे समीकरण. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू, यावेळेला मात्र स्लॉट मध्ये आला, चेंडूला पाठवलंय, जबरदस्त षटकार 6. धन्यवाद. काय अतिशय सुंदर असा देखणा षटकार पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतोय प्रणयच्या बॅटमधून. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, धीम्या गतीचा चेंडू, स्पिन जरूर झाला होता, विथ द स्पिन मात्र या चेंडूला खेळून काढलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात होते पण जाऊ दिलं. आता पाहायला गेलं तर औपचारिकता या मॅच मधील शिल्लक आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये, कारण की चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू आणि 25 धावांची गरज. सुंदररित्या जबरदस्त अप्रतिम फटका, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय, सीमा पार, चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे, थँक्स. बघा शेखर खेणी आमच्यापर्यंत सूचित करतायत की या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर 6 बॉल हे डॉट आले. 6 बॉलवरती प्रत्येकी चेंडूवर 2-2 धावा जरी जमल्या असत्या, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जरी खेळलं असतं तरी पण मात्र या लक्ष्यापर्यंत श्रीकृष्ण चाफेवाडी संघ पोहोचू शकला असता. पण आता तसं काही होऊ शकणार नाहीये, कारण की आता फक्त औपचारिकता या मॅच मधील बाकी आहे. धावसंख्या फलकावरती झाली आहे 22 धावा. 1 बॉल आणि 20 अशक्य असं हे लक्ष्य, आणि विजय मात्र संपादित केलाय स्टार बॉईज जलसार या संघाने. अतिशय सुंदर खेळ केला. पुढच्या फेरीमध्ये संघ मात्र जाऊन पोहोचलाय स्टार बॉईज जलसार. चला सर्व खेळाडूंना मी विनंती करेन की हस्तांतरण करण्याकरिता आपण लाईनअप मध्ये जा आणि एकमेकांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा द्या. मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय या मॅचचा पुन्हा एकदा, नो डाऊट अबाउट इट, ज्याच्या बॅटमधून आपण 39 धावा पाहिल्या, तो मात्र बाहुबली जलसार संघाचा दिवेश मॅन ऑफ द मॅच ठरलाय.